चांगलं डेव्हलप झालंय, पण याच्यामध्ये काही बेसिक्स काय चुका दिसत आहे का? आपण जर आता बघितलं ओलांड्यावरती तर काही ठिकाणी खूप मोठे मोठे गॅप दिसत आहे. तर आता हे जे काही सगळं कव्हर करायचं आहे आपल्याला, अगदी प्लांटेशन पासून करायचं, मग ते प्लांटवरती आपण चढवताना असत, ओलांडे फिरवताना असत, ते जे काही काम आहे आपले कंटिन्युअसली राऊंडमध्ये होत राहिले पाहिजे. आता जेव्हा कधी आपण इथं रिकट घेतला असेल आणि इथून जे काही शूट फिरवले असतील, तर हे शूट फिरवताना इथं आपण स्टॉप अँड गो पद्धतीने केलंय का डायरेक्ट पूर्ण वाढवलंय ना? हा, तर मग इथं आपल्याला जर आपण पूर्ण वाढून जर आपल्याला मागच्या याच्यामध्ये आपण बघतोय का जास्त करून इथं मागच्या बाजूला मुके राहिले, तर हे आपण थोडं स्टॉप अँड गो पद्धतीने केलं पाहिजे नाही का? एक 4-5 डोळ्यावरती जाऊन तिथं थांबवलं पाहिजे. या ज्या मागच्या पूर्ण काड्या या पूर्ण स्प्राउट करून घेतल्या पाहिजे आणि नंतर मग ते एक 6-7 पानावरती आल्यावर किंवा जशी काही तिथं कंडिशन राहील त्याच्यानुसार पुढच्या काड्या वाढून आणि पूर्ण तिथं जी काही जेवढी इफिशियन्सी असेल तेवढी पूर्ण हे झाली पाहिजे. म्हणजे तिथं आपलं लॉसेस कमी झाले पाहिजे नाही का? पोटेन्शियल लॉस नाही झाला पाहिजे. आता या झाडावरती इकडच्या ओलांड्यावरती 2, इकडच्या 2 आणि तिकडून 2-2 अशा 8 काड्या कमी झाले. म्हणजे तिथं आपलं पोटेन्शियल आपण लॉस करून घेतलंय नाही का? या सगळ्या चुका आपल्याला टाळल्या गेल्या पाहिजे. त्याच्यानंतर जेवढ्या काही काड्या भेटणार आहे आपल्याला त्या प्रॉपर पद्धतीने टाईंग झाल्या पाहिजे. म्हणजे ते प्रत्येक काडी ही आपण तारेवरती बांधून घेतली पाहिजे. ओव्हरलॅप कॅनोपी आपल्याला तिथे करायची नाही. आता ही का बरं करायची नाहीये, तर जेवढी काही आपण कॅनोपी ओव्हरलॅप टाळू, सिंगल लेअरमध्ये करू, जी काही आपल्याला सनलाईट भेटणार आहे तर तो आपल्या प्लांटनी 100% हार्वेस्ट केला पाहिजे. म्हणजे कदाचित यावर्षी तुमच्याकडे चांगला सनलाईट होता, तो नाशिक विभागात कमी होता, त्याचे आता आम्हाला दुष्परिणाम दिसायला लागले. तर अशा कंडिशन्समध्ये तिथेही ज्या लोकांनी कॅनोपीवरती काम केलं तिथं थोडीशी चांगली परिस्थिती, म्हणजे कदाचित कमी सनलाईट भेटला पण तो त्या प्लांटने पूर्ण 100% हार्वेस्ट केला. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅनोपी मॅनेजमेंटमध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. आता अभिषेकने जो मुद्दा सांगितला ना, आता आपण हा डायरेक्ट न्यायचा प्रयत्न काय होता की आपल्याला काडी संख्या जास्त मिळाली पाहिजे. डायरेक्ट न्यायचा एक म्हणजे हे होता, वातावरण खराब होतं. ओके, त्यावेळेस ओलांडा पूर्ण केला, परत नंतर वातावरण जर बदललं, क्लिअर झालं म्हणजे खराब जर झालं तर डावणीचा काडीवर परिणाम होणे, ओलांड्यावर परिणाम होणे, बाग ओलांडा तयार व्हावा. आणि ह्याचं कसं आहे, काडी जर नसत्या निघाल्या, वरच्या काड्या निघाल्या नसत्या तर डायरेक्ट डॉर्मेचं ह्याला जर लावलं असतं ओलांड्याला तर पूर्ण काड्या निघल्या. हे काय बघा तुमच्या अशा निघते त्या काड्या. या वर्षी राहील पण पुढल्या वर्षी याचा फायदा होतो. अरे चांगलंच स्ट्रक्चर बनवलंय, पण त्याच्यात काय आता बरोबर आहे, हे स्ट्रक्चर तसं बनवलंय. आता थांबून बनवलं. येस, या झाडावर सुद्धा 16च काडी आहे. आणि त्यांचं म्हणणं काय का इथून आहे ना एवढंच स्ट्रक्चर बनवून पहिल्या वर्षी नाही का, 4च काड्या, इथं पण 4च काड्या. आणि तुम्हाला माहिती आज आपण काय बघतो, जिथं काडी तयार आहे तिथं मालच आहे. मी जेवढं काय बघितलं ओलांड्याच्या फुटीवर थोडंसं कमी माल आहे, पण जिथं काडी बनली तिथं मालच आहे चांगला. तर तोच एक विषय. आता याच्यावर पण 16च काडी आहे. आणि आपलं म्हणणं काय का पहिल्या वर्षी 2 टप्प्यात करा, पहिले 4 आणि 4 8 आणि तिकडनं 8 अशा 16च काड्यांवरती टार्गेट पाहिजे.